शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असून सरकारनं बळजबरी करू नये, शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे। त्यासाठी गावनिहाय बैठका घेण्याची गरज खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली। शेतकरी आणि प्रशासनाच्या बैठकांसाठी आपण मध्यस्थी करू असं देखील विशाल पाटलांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या अंकलीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेत शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला। बळजबरीनं मोजणी करून जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करणं जरा चुकीचा वाटतो। खेळीमेळीत लोकांची चर्चा करून हा मार्ग मिटत असेल तर तसा मिटवावा आणि बळजबरीने करू नये अशी शासनाला विनंती आहे। आणि शेतकऱ्यांची आणि शासनाची मध्यस्थी करायची आमची भूमिका आहे आणि तयारी सुद्धा आहे। मी आत्ताच प्रांतांना फोन करून गाव वाईज बैठका घेऊन नेमकं बाधित शेतकरी किती आहेत आणि त्यांचं मत काय हे आम्ही आता निश्चित जाणून घेऊ।